बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची एक योजना आलेली आहे ज्याचं नाव आहे आई कर्ज योजना, ज्याच्यामध्ये लाडक्या महिलांसाठी बघा इथं 15 लाख रुपये मिळणार आहेत. बिनव्याजी कर्ज असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पर्यटन रिलेटेड स्वतःचे व्यवसाय टाकू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले व्यवसाय टाकू शकता, काय असणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याचा GR सुद्धा तुम्ही बघू शकताय. ह्याचा जो GR आहे तो 2023 मध्ये चाललेला आहे, परंतु ही जी योजना आहे ती भरपूर लाडकी बहिणीपर्यंत महिलांपर्यंत ही पोहोचलेली नसल्यामुळं अजूनही याचा कोणी फायदा घेतलेला नाही, तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. तर बघा ही योजना काय असणार आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती इथं सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे योजना काय आहे तर पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांसाठी ही एक योजना खूप महत्त्वाची योजना ठरणार आहे. याच्यामध्ये बघा आता मी तुम्हाला सांगतोय काय काय असणार आहे, सवलती आणि प्रोत्साहन काय आहे. तर पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीची व त्यांनी चालवलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना, आता व्यवसाय कुठले कुठले आहेत लक्षात घ्या. व्यवसायामध्ये कुठले कुठले आहेत तर होमस्टे, हॉटेल, रेस्टॉरंट, टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी कंपनी. बघा ह्याच्यामध्ये काय काय तुम्ही चालू करू शकता. होमस्टे म्हणजे जर तुमच्याकडे आता कोणी फिरायला येत असेल तर तिथं पर्यटक राहतात, तर तुम्ही घरातच तुम्ही एक तुमचं जे रूम आहे ते होमस्टे म्हणून देऊ शकता. तुमचं हॉटेल असेल तर हॉटेलमध्ये तुम्ही रूम देऊ शकता. तुमचं जेवणाचं काय रेस्टॉरंट असेल तर तुम्ही रेस्टॉरंट चालू करू शकताय. टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे अर्ज करू शकताय. आई कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला 15 लाख रुपयांचं माहिती सांगतोय. या कसं ती एक डिटेलमध्ये माहिती सगळी संपूर्ण सांगतोय. एक 5 मिनिटं द्या, सगळी माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. बघा आता याच्यामध्ये काय काय असणार आहे तुम्हाला सांगतोय. पहिली जी याच्यामध्ये काही अटी आहेत ते अटी समजून घेऊया आपण. पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनाकडे नोंदणीकृत असला पाहिजे. आता हे कुठं अर्ज करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने मी सगळं सांगणार आहे. एक 10 मिनिटं द्या, सगळं सांगतो. 5 मिनिटं व्हिडिओ संपूर्ण बघा. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर पर्यटन व्यवसाय जो आहे तो महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असला पाहिजे. महिलांच्या मालकीचा हॉटेल किंवा रेस्टॉरंट्स हा 50% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर तुमच्या जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये 30 ते 40% महिलासुद्धा काम करणं आवश्यक आहे. कर्जाचे हप्ते तुम्ही जर कर्ज आधी घेतलेलं असेल तर ते वेळेवर भरलेलं सुद्धा गरजेचं असलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक मुख्य मी संपूर्ण माहिती सांगतो आहे. काय आहे बघा खाली. ह्याच्यामध्ये सगळ्यात जे महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आई पर्यटन धोरणाअंतर्गत व्याज परतावा मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्याबाबतची सूचना लक्षात घ्या. नवीन पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी किंवा जुना पर्यटन प्रकल्प वाढवणी करण्यासाठी अर्ज करता येईल. अर्जासाठी काय करता येईल बघा. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर संबंधित कार्यालयाकडे अर्ज हा सादर करावा लागेल. अर्ज करण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत बघा. आधार कार्ड आहे, पासपोर्ट आहे, मतदार ओळखपत्र आहे, उद्योग नोंदणी प्रमाणपत्र आहे, दूरध्वनी बिल आहे, महाराष्ट्र दुकान आणि आस्थापन नोंदणी प्रमाणपत्र आहे. ह्याच्यामध्ये सगळं जर बघितलं तर स्टॅम्प पेपरवर तुमचं जे काय आहे ते नोटरी करून तुम्हाला जोडावं लागणार आहे. पॅन कार्ड, अन्न व औषध प्रशासन परवाना, GST, रद्द केलेला चेक, असं हे सगळ्यात तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्हाला मी आता सांगतोय की ही जी www.gras.mahakosh.gov.in या लिंकवर 50 रुपये ऑनलाईन प्रक्रिया शुल्क भरून चलनाची प्रत अर्जासोबत जोडायची आहे. आणि दुसरी एक काय आहे तर निधी.tourism.gov.in या साईटवर, या वेबसाईटवर तुमची नोंदणी असल्याची एक प्रत हे तुम्हाला जोडावं लागणार आहे. आणि ही सगळी जोडून तुम्हाला तिथं जमा करायची आहेत. कुठं जमा करायची आहेत तिथं मी तुम्हाला सांगितलंच आहे. कुठं जमा करायचे आहेत. उपसंचालन पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय मुंबईला आहे, पुण्याला आहे, नाशिकला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे, अमरावतीला आहे, नागपूरला आहे. इथं तुम्ही हे सगळं सोपून म्हणजे हे अर्ज तुम्ही करू शकताय. बघा आता उद्देश काय याचा, या योजनेचा लक्षात घ्या. महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करण्याकरिता अधिकृत बँकेकडून 15 लाख रुपयापर्यंत मर्यादित कर्ज घेतला असेल तर त्या कर्जावर व्याजाचा परतावा हा बँक प्रमाणिकेनुसार मिळणार आहे. लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये पर्यटन व्यवसायाचे प्रकार कुठले कुठले हे त्यांनी सांगितलंय. बघा पर्यटन व्यवसाय क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील असावं, म्हणजे महाराष्ट्रातच तुम्ही हे व्यवसाय करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही कॅरव्हॅन, साहसी पर्यटन म्हणजे जमीन, हवा, जल पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र म्हणजे तुम्ही तुमचं जर स्वतःचं शेत असेल त्याचं सुद्धा ॲज अ पर्यटन क्षेत्र म्हणून तुम्ही चालू करू शकताय. होमस्टे असेल, निवास व न्याहारी, रिसॉर्ट असेल, रिसॉर्ट जर कोणाला टाकायचं असेल तर रिसॉर्ट करू शकताय. हॉटेल आहे, मोटेल आहे, हाऊस बोट आहे, टेंट आहे, ट्री हाऊस आहे, हॉटेल, वॅकेशन हाऊस, विला, असं सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही
संपूर्ण जे आहे ते ह्याच्यामध्ये करू शकताय. रेस्टॉरंट, उपहारगृह असेल, फास्ट फूड असेल, कॉमन किचन असेल, कॅफे असेल, बेकरी असेल, टूर ऑपरेटर असेल, ट्रॅव्हल एजंट असेल, टूर मार्गदर्शक असेल, अशा संपूर्ण ह्या ज्या व्यवसाय आहेत ह्या व्यवसायासाठी तुम्ही 15 लाखांचं जे कर्ज आहे ते तुम्ही सरकारकडे मागू शकताय. अटी लक्षात घ्या. अटी काय काय आहेत? महिला अर्जदार महाराष्ट्राची असावी, लाभार्थ्यांचं बँक खातं असावं, आधार लिंक असावं, पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवला असावा, पर्यटन व्यवसायात 50% मालकी व इतर कर्मचारी महिला असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. बँकेनं कर्ज देताना अर्जदाराकडे कोणतेही तारण नसल्यास केंद्र शासनाच्या क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये समाविष्ट करून घ्यावे. महिला अर्जदारांनी विविध नमुना ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर त्यांना पर्यटन संचालनाकडून पात्रता प्रमाणपत्र म्हणजे लेटर ऑफ इंटेंट दिलं जाईल. सदर पात्रता प्रमाणपत्राच्या आधारे अधिकृत बँकेकडून हे कर्ज मंजूर घ्यावे. मंजूर करून स्वतः घ्यायचं आहे. तुम्हाला फक्त ह्यांच्याकडून एक प्रमाणपत्र दिलं जाईल की हे सगळं खरं आहे. कर्जाची परतफेड नियमित करणं आवश्यक आहे आणि व्यवसाय सुरू असल्याचे फोटो सादर करणं सुद्धा अनिवार्य आहे. लक्षात घ्या. व्याज रकमेव्यतिरिक्त इतर कोणतीही बँक फीज किंवा चार्जेस पर्यटन संचालनाकडून अदा केले जाणार नाहीत. म्हणजे हे जे व्याज आहे ते व्याज तुम्हाला पर्यटन भरणार आहेत, हे सगळं सरकार भरणार आहे. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु बाकीचे ज्या फीज असतील ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल अर्ज कसा आहे, तर बघा हा अर्ज अशा प्रकारचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ आई स्कीम, याच्यामध्ये तुमचा इथं फोटो दिसणार आहे, टाकावं लागणार आहे. तुमचं जे काही नाव आहे, आता तुम्ही जर कुठला व्यवसाय सुरू करताय, हॉटेल, होमस्टे, रेस्टॉरंट, तुमचं काय वेगळं असेल ते तुम्ही एजंट असाल काय, हे तर तुम्ही नाव टाकू शकताय. टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, तुम्ही स्वतः चालवताय का, पार्टनरशिपमध्ये आहे का, असं गोष्टी आहेत. तुमचं नाव टाकायचं आहे खाली. तुम्ही तुमचं जेंडर टाकायचं आहे, तुमची बर्थ डेट टाकायची आहे, एज टाकायचं आहे, मोबाईल नंबर, तुमचा ॲड्रेस काय, जिथं राहताय तिथला ॲड्रेस, बिझनेसचा ॲड्रेस, आणि हे सेक्टर कुठला आहे तुम्हाला निवडायचं आहे. खाली आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर, कास्ट कुठले आहे, उद्योग आधार जर तुमच्याकडे असेल तर, GST नंबर असेल तर, किती तुमच्याकडे महिला कामगार आहेत, टोटल किती कामगार आहेत आणि याची कॉस्ट काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी काही व्यवसाय त्याच्याबद्दल थोडीशी तर माहिती तुम्हाला टाकायची आहे, काय माहिती असेल ती. परत तुमचं बँक डिटेल्स टाकणं गरजेचं आहे, कारण ह्याच बँकेत तुमचं जे काही 15 लाखाचं कर्ज आहे ते येणार आहे. अकाउंट होल्डर नेम, अकाउंट नंबर, टाईप ऑफ अकाउंट, IFSC कोड, आणि सगळ्यात महत्त्वाचं बिझनेस हा चालू आहे की नाही, आणि असेल तर कधीपासून चालू आहे हा एक तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे नवीन हे आहे का जुना आहे हे टाकायचं आहे. आणि खाली डिक्लरेशन आहे, याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमची फक्त सही करायची आहे, काय सही असेल ती, डेट आणि प्लेस टाकून हे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे. अशा प्रकारची ही जी माहिती आहे ही सर्व आपल्या महिला मित्रांना किंवा लाडक्या बहिणींना आपल्या शेअर करा, ज्यांना 15 लाख रुपयापर्यंत स्वतःचा बिनव्याजी कर्ज घेऊन स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही पण प्रश्न असू द्याच्या संदर्भात तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे दिलं जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.